5 मिनिटांनी पहिला चेंडू पडेल. गोलंदाजांना देखील रेडी राहायचं आहे. आमचे पंच देखील रेडी आहेत. एका साईडला सुपर कॉप्स तर एका साईडला मीरा रोड. ओपन गटातील आपण हे दोन संघ आमने सामने पाहतो मित्रांनो. ग्रामीण भाग आपण पाहिला मगाशी 4 संघ ग्रामीण विभागातील होते. एक म्हणजेच राई, त्यानंतर आपण पाहिलं एकसर, त्यानंतर आपण पाहिलं तर बोरिवली आणि दहिसर असे 4 संघ या ठिकाणी होते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ग्रामीण विभागातून माऊली ग्रुप राई हा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. आता आपण ओपन गटातील हे 4 संघ पाहणार आहोत. पहिलाच सामना आपण पाहतोय सुपर कॉप्स म्हणजे मला वाटतं MHB या परिसरातील हा संघ आहे. तर एका साईडला आपण मीरा रोडचा संघ पाहतोय. त्याच्यामध्ये नक्कीच मीरा रोड म्हटलं तर फ्रेंड्स 11 मीरा रोड कोणी सुरुवात कोण विसरणार या टीमला. त्या टीमचा देखील टेनिस क्रिकेट जगतामध्ये बोलबाला होता आणि त्या टीम मध्ये देखील बरेचसे खेळाडू आज मीरा रोड या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच ही मॅच देखील रफ अँड टफ होईल. चला आघाडीची जोडी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांत चला लवकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आपण. आणि 12th मॅन दोन्ही टीमला विनंती करतोय सुपर कॉप्स आणि मीरा रोड आपला 12th मॅन तर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. नियम लक्षात घ्या. चेंडू जर चिखलामध्ये हरवला, सुपर कॉप्स चेंडू चिखलामध्ये हरवला आणि फिल्डरनं दोन्ही हात आपले वर केले आणि सांगितलं की मला चेंडू सापडत नाहीये, त्याने हात दोन्ही हात वर केले, त्या क्षणी पंच मात्र हा चौकार घोषित करतील. 4 धावा मिळतील. आणि ते चेंडू कधी कधी चिखलामध्ये हरवतो देखील. चिखल जास्त आहे, पाणी देखील आहे, त्याच्यामुळे चेंडू हरवतोय. त्याच्यामुळे तो रूल्स आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर काही ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. स्क्वेअर लेग जर आपण पहिला डिक्लेरेशन झोन आहे. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण जो भगवा ध्वज पाहतोय तिथून मात्र बाउंड्री चालू होते. ती जवळपास एक्स्ट्रा कव्हर रिजन पर्यंत बाउंड्री पूर्ण ओपन आहे. त्यानंतर स्वीपर पॉइंट रिजन देखील आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन आहे. थर्ड मॅन, लॉंग लेग, फाईन लेग डिक्लेरेशन झोन आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मीरा रोड या टीमची. एका साईडला श्रीकांतला आपण पाहू शकाल. एका साईडला सौरभ मिश्रा आणि एका साईडला श्रीकांत शेट्टी. नामांकित खेळाडू आहेत. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. एकसर गावातील नामवंत खेळाडू किशोर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम किशोर पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. चला मॅचला करूया सुरुवात. मॅच थांबली होती कारण मित्रांनो काही खेळाडू यायचे बाकी होते, जे आमचे NXT लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक जुळलेले आहेत त्यांची देखील प्रतीक्षा या ठिकाणी नक्कीच आम्ही पाहिलंय. तर त्यांच्या निदर्शनामध्ये आम्ही आणतोय. थोडीशी मॅच उशिरा होते मित्रांनो, काही खेळाडू यायचे बाकी होते म्हणून. मॅच स्टार्ट. पहिलं षटक अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला होता. अप्रतिम चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. मिस्टर शुभम सांगळे. ISPL लीग, इंडियन प्रीमियर लीग आपण जी पाहिली होती. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डिक्लेरेशन झोन आहे, डी झोन आहे त्या ठिकाणी. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खरोखर जी स्पर्धा खेळलेली आहे असा हा नामवंत गोलंदाज. ओपन गट आहे त्याच्यामुळे नक्कीच अशी युवा टॅलेंट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस एखादं युवा टॅलेंट, अनेक जे व्यावसायिक खास करून जे संघ आहेत ते नेहमीच ग्रामीण विभागातील बऱ्याचशा स्पर्धा नेहमी पाहत असतात मित्रांनो. वेगवान चेंडू म्हणायचं गेलं तर तेज तर्रार असा चेंडू टाकला गेला होता. वाईटचा इशारा पंचांचा. +1 1+1 धावा मिळतील. त्या 2 धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 3. अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक तारे सितारे आपण जे पाहतोय हे नक्कीच ग्रामीण विभागातून आपण पाहिलेले आहेत. वेगवान चेंडू होता. मजा येईल. ओपन गट आहे आणि या गटाची आतुरता होती. बरेचसे लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे जे प्रेक्षक राजे आहेत ते देखील म्हणतात की लाईव्ह टेली जवळपास ओपन हाफ कधी चालू होणार, तर तो ओपन हाफ आता चालू झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शुभम. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकला गेलाय. अनुभव आहे. आज ISPL लीग खेळणं म्हणजे काहीची गोष्ट नाहीये. काही क्वचित खेळाडूंना संधी त्या ठिकाणी उपलब्ध झाली. अनेक असे नामवंत खेळाडू आहेत त्यांना नक्कीच क्वालिफाय देखील केलं नाहीये त्या लीग साठी. मात्र ही मेहनत आहे.
आणि एखाद्या खेळाडूला नावारूपासाठी येण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते आणि ती मेहनत या मुलानं केली इतकंच म्हणेल मी. 10 वाजले ते 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑफ साइड लेवल बॅटमॅन स्टोक खेळला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मागे. एकच धाव मिळेल या ठिकाणी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. श्रेयस इंदुरकर सर आहेतच नो डाऊट. मी त्यांना पाहिलंय ज्यावेळेस ते आले त्यावेळेस मी पाहिलंय. हे देखील ISPL लीग खेळलेत नो डाऊट. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील. कोण विसरणार त्यांना देखील. तुम्ही एसटीच्या मागे. यावेळेस अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडूला सरळ फेकून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय स्वर्गीय विजय पाटील चषकातील एक खणखणीत षटकार. बँक अगदी पुढ्यात अगदी समोर टाकला होता चेंडू. सोडणार नाहीये. समोर आहे श्रीकांत शेट्टी. यावेळेस टू माइंड ने बघता अगदी मी म्हणेल काही मिली सेकंदामध्ये विचार केला गेला आणि अप्परकटच्या माध्यमातून त्या चेंडूला खेळलं गेलं. अगोदर विचार केला होता श्रीकांतनं की मला पुढे येऊन हा चेंडू खेळायचा आहे. पुढच्या आपल्याला स्लाइड दिली होती. त्यानंतर चेंडू बाउन्स झाल्यानंतर लगेच बॅकफूट लावून चेंडूला मात्र कट केलं. अगदी योग्य वेळी योग्य निर्णय श्रीकांत कडून या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. सिंगल इथे मिळेल. एकेरी धावेने धाव संख्या झाली आहे ती 12. सुरुवात अगदी मी तर म्हणेन दणक्याट झाली आहे. खूप चांगली सुरुवात आणि याच करंट रनरेटने खेळत राहिला तर प्रोजेक्टर स्कोर आपण म्हणू शकतो. एक अंदाज जर लावायचा गेला तर 60 धावा या फळकावर लावू शकतात मिरारोड हा संघ. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आशिष. बघा शिंपोळी या ठिकाणी देखील एक ओपन गटाची स्पर्धा सुरू आहे. त्याच्यामुळे तिथून इथे येणं इथून तिथे जाणं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि व्यावसायिक जे संघ असतात नाना ते नक्कीच अनेक स्पर्धा नेहमीच खेळत असतात. ऑन साइडला यावेळेस देखील चेंडूला सरळ उडून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील येतोय शानदार षटकार. 6 धावा. बघा पाऊस आला म्हणून थांबायचं नाही. चांगला फटका आहे. तिथे संधी आहे. इथे संधी आहे आणि या संधीचं केलं सोनं स्वतः टीम कॅप्टन रवीनं. पहिला धक्का मीरा रोड या टीमला दिला जातोय. फलंदाज बाद मिस्टर सौरभ. चला बॅटर जाऊ द्या लगेचच. मुख्तार ने बॅटर्स मुख्तार. जोरदार पावसाचं आगमन झालंय.
आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, दही काळा जवळ आलाय मित्रांनो. 15 ऑगस्ट नंतर 16 ऑगस्ट दही काळा, दहीहंडीचा दिवस. चेंडू टाकून झालेत. येस पंच, 4 चेंडू टाकून झालेत. ओपन गटातील आपण खेळाडूंना पाहू शकाल मित्रांनो. अनेक नामवंत खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. एकसर नगरीमध्ये त्यांचं नक्कीच हार्दिक स्वागत. ज्यांना ऑल इंडिया क्रिकेट खेळलं आहे असे नामवंत खेळाडू देखील या ठिकाणी दाखल झालेत. (23) 23 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला बॉडीला टर्न करून खेळला गेला. शॉर्ट स्क्वेअर रिझन चेंडू थांबला गेला. रवी स्वतः चेंडूला उचलण्यासाठी येतो. स्ट्राइक एंडला थ्रो. बॅटर सेफ आहे, बॅटर सेफ आहे. पंच म्हणतायत अपील अगदी जोरदार केली होती आणि खरोखरच अगदी अचूक थ्रो. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. MHB पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी आहेत आणि बघा आज सुद्धा टीम कॅप्टन आहेत, टीम ओनर आहेत आणि खूप मेहनत, म्हणजे अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला जिंकायचं आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो रवी. वेगवान चेंडू हाताळला गेला. पंच दंडित करतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1+1 धावा मिळतील. 2 धावा संख्या आहे, 2 पुढे सरकते धावा संख्या झाल्या आहेत ती म्हणजे 27. 27 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. पावसाचं आगमन झाल्यानंतर मी म्हटलं ना की जो वेग आहे गोलंदाजाचा, त्या वेगामध्ये अधिक भर टाकण्याचं काम पाऊस करतोय आणि ते चित्र इथे दिसतंय. आणखी एक वेगवान चेंडू, अगदी यष्टरक्षक याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे तब्बल 28-28. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 5 ओव्हरची मॅच. धावा झाल्या त्या 1/28 ही धावसंख्या मीरा रोड या टीमची आपल्याला पाहायला मिळते. आशिष चेंडू फेकायचा आहे. तू आशिष नाही. गोलंदाजाला वाटलं की त्याला आवाज मारला. दुसरा स्पेल टाकण्यासाठी शुभम. काय पहिला स्पेल आपण पाहिला. अप्रतिम धावा झाल्या त्या 28-28. 28 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिला स्पेल आपण शुभम यांचा पाहिला. नक्कीच 12 धावा, मात्र तो एक षटकार जो चुकीचा चेंडू टाकला गेला शुभम मार्फत जवळजवळ अगदी बॅटरच्या पुढ्यात आणि त्या चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे टोलवलं गेलं. श्रीकांत शेट्टी यांच्या तो बॅटमधून आपण तो षटकार पाहिला होता. आणि नक्कीच आपला दुसरा स्पेल हाताळण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर. मुख्तार आणि श्रीकांत ही आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा या स्पर्धेच्या विषयी माहिती द्यायची गेली तर सन्माननीय विजय पाटील साहेब यांच्याकडून देखील चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेले. नंदू पाटील यांचा देखील उल्लेख करेल. त्यानंतर अनेक नामवंत ज्या व्यक्ती आहेत या परिसरातील त्यांच्याकडून देखील चांगल्या प्रकारे सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. आणि खास करून ही जी स्पर्धा आहे मित्रांनो, ज्यांचं उद्या 4थं पुण्यस्मरण आहे, स्वर्गीय विजय पाटील साहेब यांना ही स्पर्धा डेलिकेट केली आहे. त्यांना ही स्पर्धा समर्पित केली आहे. चांगला चेंडू आहे, अगदी वेगवान चेंडू टाकला गेलाय. बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. अप्रतिम असा हा वेग आहे. शुभम सांगळे ही जी निवड ISPL लीग मध्ये झाली होती तुम्ही पाहू शकाल. खरोखरच बघा काय पेस आहे या मुलाचा, अप्रतिम असा वेग आहे या मुलाकडे. आणि इथे तर पाऊस आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यामुळे या वेगावर कंट्रोल करणं बॅटरला थोडंसं जड जात आहे. बीट झालाय जवळपास मुख्तार. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी होत आहे. श्रीकांत शेट्टी विचार करत असेल की मला स्ट्राईक यायला हवी आणि त्या स्ट्राईक साठी तो मैदानाच्या आतमध्ये झगडत आहे. यावेळेस बॅटर प्लेइंग फ्रॉम द अवे.
बॅटरच्या त्या रेंज पासून थोडंसं लांब ठेवलं गेलं चेंडूला. खूप चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. चेंडू पडल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर किती चेंडू कट होतोय. मग अँगल निर्माण करणारे चेंडू हाताळतोय गोलंदाज. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू. म्हणायचं गेलं तर ज्याप्रमाणे हवेत बॅट फिरवले जातात त्याप्रमाणे एक निदर्शनामध्ये क्लिअरली येते की चेंडू कदाचित या ठिकाणी बॅटरला आईसाइड होत नाहीये. कारण ज्याप्रमाणे चेंडू पडतोय, पडल्यानंतर चेंडू ज्या स्पीडने शूट होतोय, बॅट येणे अगोदर मात्र चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एक मिस्तान स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे. कुठलाही फिल्डर त्या ठिकाणी नाही. सेफली चेंडू लँड होईल. मागून फिल्डर येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धावेनं धावसंख्या फळकावर पाहायला मिळते मीरा रोड या टीमची. ती म्हणजेच 32 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. 3रं षटक हे मैदानाच्या अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील अप्रतिम चेंडू. अगदी बॅटर देखील त्या ठिकाणी बीट झालाय आणि त्यांच्या पाठोपाठ यष्टी रक्षक देखील त्या ठिकाणी बीट झालेत. काय वेग आहे. 2 स्पेल शुभम सांगळे यांचे पूर्ण होत आहेत आणि जवळपास 2 स्पेल मध्ये शुभमनं धावा खर्च केल्या आहेत. त्या म्हणजेच 19 धावा 2 स्पेल मध्ये शुभम यांच्या पहिल्या सांघिक धावसंख्या मीरा रोड या टीमची 1/35 ही आपण स्थिती पाहतो मीरा रोड या टीमची. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50च्या वर धावसंख्या जर गेली तर मॅच ला येणार मजा. नक्कीच काही खेळाडूंची कमतरता आहे मीरा रोड टीम मध्ये. मात्र नक्कीच त्यांचं देखील आगमन कदाचित ही इनिंग संपता होऊ शकेल. मात्र 50च्या पलीकडे गेला हा संघ तर खरोखर जे प्रेक्षक राजे ही जी स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत, कारण याच्यामध्ये ओपन गट देखील आहे, ते देखील भरपूर खुश होतील. आणि बघा ओपन गट सुरू झाल्यानंतर मात्र पाऊस देखील या ठिकाणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्याने देखील तो वेग पकडलाय पावसानं देखील. षटक क्रमांक जवळपास 4था हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. बॉलर्स नेम्स आशिष, अपरकट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सापडत नाहीये बॅटरला, इतकंच म्हणेल मी. यावेळेस देखील श्रीकांत देखील बीट झाला. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. चेंडूला शोधावं लागतं बॅटरला. जबरदस्त गोलंदाजी. पावसाचा वेग देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्या कारणाचा कदाचित जो चेंडू व्यवस्थित आईसाइड व्हायला हवा तो मात्र आईसाइड होत नाहीये. आणि एक चांगला चेंडू आहे. चेंडूला कट केलं गेलं. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झाला. 1 धाव तर पूर्ण झाले. डबलचा कॉल दिला गेलाय आणि पाहता पाहता या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अनेकांचे प्रोग्राम थांबवलेत मात्र या पावसानं. धावा झाल्यात त्या 37 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र नक्कीच आपण नाण्याची एक बाजू बघतोय.
त्यासाठी म्हटलं ना मी की 50 झाले तर मॅचला खऱ्या अर्थानं खूप मजा येईल. पुन्हा एकदाच्या यावेळेस पुन्हा एकदा वेगानं बेट केला श्रीकांत शेट्टी यांना. एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 38. मोठ्या फटक्यांची खरोखरच नितांत गरज आहे मीरा रोड या टीमला. 38 धावा, 38 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू बघा. अगदी चेंडू अधळला गेला तो मला वाटतं अंगावर दुखापत झाले की बघा चेक करा. जो वेग आहे, जो टप्पा आहे, अक्षरशः बॅटरला चेंडू आयसाइड होत नाहीये किंवा तो बॅटरला चेंडू मिळत नाहीये खेळण्यासाठी, इतकंच म्हणू इच्छितोय. यावेळेस देखील श्रीकांतच्या विषयी म्हणायचं गेलं ते देखील एक नामवंत खेळाडू आहेत, मात्र ते देखील मात्र कुठेतरी डिफेन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंगल डबलवर त्यांनी देखील जास्त फोकस केलाय. ऑन साइडला यावेळेस अगदी बॅकच्या पट्ट्यात आणि चेंडूला पाठवून दिलंय ते म्हणजेच वाईडिश लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी षटकार. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे हा फटका खेळला गेलाय. बघ अगदी पुढ्यात, अगदी चेंडूला पुढ्यात टाकलं गेलं आणि तिथून मात्र चेंडूला पिक केलं गेलं. म्हणजे म्हणायचं गेलं तर स्टँड अँड डिलिव्हर, अगदी जागेवरून स्ट्रोक खेळला गेला आणि चेंडूला पाठवून दिलं गेलं स्टँड मध्ये. चेंडू द्यायचे, चेंडू. धावसंख्येचा वेग वाढतोय, पाऊस ज्याप्रमाणे वाढलाय त्याचप्रमाणे धावसंख्येचा देखील वेग वाढतोय. संघ पोचला गेला मीरा रोड 45 या धावसंख्येवर. चौथं षटक प्रगतीपथावर. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण खेळतोय, मान्सून स्पर्धा आपण खेळतोय आणि हा नक्कीच जो स्ट्रोक खेळला गेला श्रीकांतच्या बॅट मधून तो मान्सून ब्लास्ट होता. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. एकेरी धावेनं मात्र एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय, माफ करा. आणि 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या फलकावर पाहतोय मीरा रोड या टीमची 1/46 धावा. मजा येणार मॅचला मित्रांनो. पाऊस देखील आहे त्याच्यामुळे नक्कीच या मॅचला खूप मजा येईल. नो डाऊट ज्याप्रमाणे 46 धावा या झालेल्या आहेत फलकावर. अंतिम षटक महत्वपूर्ण षटक आहे. एक प्लॅनिंग होती सुपर कॉप्स या टीमची की जवळपास 40च्या घरापर्यंत थांबवायचं आहे मीरा रोड या संघाला, मात्र 40चा आकडा कुठेतरी ओलांडला जातोय. 40हून अधिक धावा या आपण फलकावर पाहतोय. 46 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. करंट रन रेट आपण पाहिला तर 11.50. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर नक्कीच या सरासरीने खेळत राहिला तर 58 किंवा त्याहून अधिक धावा. अंतिम षटक स्लॉगवर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. बॉलर्स नेम्स प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. राकेश. शेहेचाळीस धावा अंतिम षटक हाताळण्यासाठी राकेश गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकाल 10 चेंडू 21 धाव संख्येवर खेळतोय श्रीकांत. ओपन करण्यासाठी आला होता. आघाडीचा खेळाडू आहे मित्रांनो. आणि एक बाजू जर पाहायचं गेलं तर आपण आपल्या टीमची मात्र एक बाजू श्रीकांतने सांभाळले. यावेळेस अगदी पॅडवर मारा केला होता. बॅटरला फॉलो केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. लेग बायचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. ही एक धाव नक्कीच अंकित केली जाईल. धावा झाल्या त्या 47. आमचे पंच देखील दोन्ही पंच या पावसाचा आनंद घेत आहेत. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं बघा या पावसाने देखील या स्पर्धेला रंग आलाय. चांगला फटका आहे. आडव्या बॅटने खेळला गेला. स्क्वेअर क्रिजर मध्ये रवीचं कौतुक असेल. मेहनत अपरंपार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी फक्त ही सिंगल मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 48 धावा या फलकावर लागल्या गेले आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत.
11 चेंडू 21 धावसंख्येवर श्रीकांत खेळतोय, तर नक्कीच मुक्तार जवळपास 6 धावसंख्येवर हा देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज तयार, समोर आहे श्रीकांत. बॅटिंग स्ट्रोक खेळायचा होता, अगदी जो गुडघा आहे तो खेळपट्टीवर टेकवला होता, तिथून मात्र या चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न श्रीकांत यांचा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी, वेल डन राकेश. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी राकेश कडून होत आहे. 3 चेंडू 2 धाव फक्त दिले त्या गोलंदाजानं. अंतिम षटक आहे. यावेळेस जागा बनवली आहे आणि चेंडूला खेळून काढले ऑफ साइडला. मागे फिल्डर होता, मात्र या ठिकाणी थ्रो येईपर्यंत 2 धाव तरी ते कंप्लीट झालेत. कॅच होऊ शकलं असतं, हवेत चेंडू खेळला गेला होता, मात्र ती संधी त्या ठिकाणी गमावली गेली. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 50. अर्धशतक फलकावर, सांघिक अर्धशतक मीरा रोड या टीमचं. कॅच ड्रॉप झाला त्या ठिकाणी. ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटचा टो लागून चेंडू जातो एसटीच्या मागून. डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव मिळाल्या फटक्यावर. 51 धावा फलकावर. अंतिम चेंडू हाताळला जाईल मैदानाच्या आतमध्ये. मात्र मी म्हटलं होतं 50 धावा जरी फलकावर लावल्या मीरा रोड या टीमनं, मॅच येणार मजा. पावसाचं आगमन आहे, पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही, त्याच्यामुळे नक्कीच ही मॅच रंगणार. मॅचला खऱ्या अर्थानं खूप मजा येईल मित्रांनो, ज्यावेळेस आपण या मॅचचा पाठ बघणार. फटका ऑफलातून खेळला गेलाय. शेवटच्या चेंडूला बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू त्या ठिकाणी अडला गेलाय. बघा या ठिकाणी केबल रोप आहेत, त्याच्यामुळे तो चेंडू कधी अडेल हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र इथे दुसरी धाव काढताना रनआउटच्या स्वरूपात मात्र मुक्तार हा या ठिकाणी बाद होतोय. कदाचित श्रीकांतचं लक्ष नव्हतं. श्रीकांतला असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, त्याच्यामुळे श्रीकांतने धावण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये. कारण वरून जर आपण विचार केला तर नक्कीच लाईटच्या बाहेर आहेत, रोप आहेत, त्याच्यामुळे तो चेंडू त्याला अडला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपला जातोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लावल्या जात आहेत मीरा रोड या टीम कडून. त्या म्हणजेच 52 आणि 53 धावा जिंकण्यासाठी दिल्या जातात सुपर कॉप्स या टीमला. 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या जवळपास 53. काय फटका खेळला गेला होता. नक्कीच आपण नेहमीच पाहतोय अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये शेवटच्या चेंडूवर येणारा षटकार नेहमीच त्या टीमच्या विजयाचा शिल्पकार होताना आपण बऱ्याचदा पाहिलंय. मात्र या ठिकाणी तो चेंडू रोपला अडला गेला आणि कुठेतरी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी 6 धावा मिळू शकल्याचा त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव प्राप्त झाली, ती म्हणजेच मीरा रोड या टीमला. चला नेक्स्ट मॅच. याच्यानंतर आपण जी मॅच पाहणार आहोत मित्रांनो, AR स्पोर्ट्स टीम या ठिकाणी रेडी आहे का? आणि 99911 आणि AR स्पोर्ट्स या दोन्ही टीम या ठिकाणी रेडी असतील तर आपण आपल्या टीम कॅप्टनला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं आहे टॉस करण्यासाठी. AR स्पोर्ट्स आणि 99911. चला चला मॅच थांबवायची नाही, शतरक्षण लावून घ्या. अगोदरच आपल्याला उशीर झालाय. चला, कुठल्याही प्रकारे सामना हा थांबवायचा नाहीये. मी म्हटलं की जो वेळ वाया जाईल तो वेळ तोट्याचा ठरणार आहे. जे अंतिम फेरीच्या मॅचेस आहेत त्या मॅचेससाठी, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा वेळेचा गैरवापर करू नका, इतकंच मी म्हणणार आहे. मॅच लवकरात लवकर आपण स्टार्ट करावी. AR स्पोर्ट्स आणि 99911 हे दोन्ही संघ या ठिकाणी दाखल झाले असतील तर आपल्या कॅप्टनला पाठवून द्या टॉस करण्यासाठी. स्वर्गीय विजय पाटील स्मृती चषक 2025 ही स्पर्धा
आपण या ठिकाणी खेळत आहोत मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे. अनेक क्षेत्रातून लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून त्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत. NXT लाईव्ह यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकाल. या मुंबई परिसरातील एक नामवंत यूट्यूब चॅनल आहे. किशोर पाटील तुम्ही फिल्डिंग साठी आलात का? किशोर पाटील एक्सर बी या टीमचे नामवंत खेळाडू आहेत. बघतोय कीपर मुख्तार, वो जो फील्डर है आपका पीछे उसको बॉल देने के लिए बोलो ना. 2 पीछे और बॉल है. बावन्न झालेत. 53 धावा विजयासाठी हव्या आहेत. त्या म्हणजे सुपर कॉप्स या टीमला. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल आपण या ऐकूया जुचंद्र गावाचा नामवंत समालोचक अक्षय साठम यांचा आवाज. बघा आणखीन एक नामवंत अखिल भारतीय खेळाडू. मराठी भाषेमध्ये म्हणायचं गेलं, तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं गेलं तर ऑल इंडिया खेळाडू. ज्यांना खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर ISPL लीग खेळले आहे ते म्हणजेच आपण पाहू शकाल श्रेयस इंदुळकर या नामवंत खेळाडूला. अनेकांच्या नजरा त्यांच्यावर होत्या आणि खास करून बरेचसे खेळाडू आज सकाळी जो आपण ग्रामीणचा फॉर्मॅट पाहिला त्याच्यामध्ये आपण खास करून पाहिलं थॉमस डायस या खेळाडूला. आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी एकसर गावातील भरपूर प्रेक्षक दाखल झाले होते की आम्ही खास करून आलो आहे तो म्हणजे थॉमस डायस यांची बॅटिंग बघण्यासाठी. त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेचसे असे क्रीडा रसिक आहेत ते कदाचित श्रेयस इंदुळकर यांचा खेळ पाहण्यासाठी आले असतील. त्यांचा देखील फॅन फॉलोअर खूप मोठा आहे आणि तेच नामवंत खेळाडू आपण स्ट्राईक एंडला पाहणार आहोत. आणि त्यांच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजे करण. चला प्लीज मीरा रोड. श्रीकांत चला नो टाइम पास प्लीज. मला वाटलं होतं की मीरा रोड टीम मध्ये एक्स्ट्रा खेळाडू कदाचित किशोर पाटील आहेत की काय. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका मित्रांनो. लक्षात ठेवा मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जर वेळ वाया गेला तर तो वेळ तुमचा तर वाया जाईलच, आमचा देखील तो वेळ वाया जाईलच. मात्र त्यासोबत जो अंतिम फेरीचा सामना आहे त्या सामन्याचा देखील तो वेळ मात्र वाया जाईल. कारण ओव्हर त्या ठिकाणी कमी करावे लागतील. इतकी मोठी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. सकाळपासून अगदी वेळेवर आणि योग्य वेळेवर ते सामने या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका विनंती करतोय. या मॅचचा आपण विचार केला तर 1.5 तासाहून अधिक वेळ गेलाय. त्याच्यामुळे आता मात्र कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाहीये याची दक्षता घ्या. मिरावड संघ खास करून तुम्हाला आम्ही विनंती करतोय. बघा तुमच्यामुळे मॅच थांबली होती, आता मात्र तुमच्यामुळे मॅच थांबता कामा नाहीये याची दक्षता आपण घ्यायची. श्रीकांत शेट्टी श्रेयस इंदुळकर स्ट्राइक एंडला, करण नॉन स्ट्राइक एंडला आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर राज सिंग. बेस्ट वर्सेस बेस्ट असं आपण म्हणू शकतोय. आणि एका प्रकारे आम्ही श्रेयस इंदुळकर यांच्याविषयी जी माहिती दिली होती त्याचप्रमाणे नक्कीच राज सिंग यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर ते देखील ऑल इंडिया खेळाडू आहेत. त्याच्यामुळे हे जे बॅटल आहे राज सिंग आणि श्रेयस इंदुळकर हे बॅटर या ठिकाणी रंगणार आहे. चला त्याला प्लीज टाइमपास नको, चला मॅच स्टार्ट करा, मॅच स्टार्ट करा प्लीज.
मॅच स्टार्ट करा प्लीज. पहिला चेंडू यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू हाताळला गेला. अगदी डेड ऑन स्पॉटचा तो चेंडू टाकला गेला होता श्रेयश इंदुळकर साठी. पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला गेलाय. टोटल 50च्या पलीकडचा आहे. 53 धावा करायचे आहेत. मॅच मध्ये नक्कीच मित्रांनो मजा येईल. या ओपन गटातील आपण हा सामना पाहतो. एका साईडला मीरा रोड तर एका साईडला सुपर कॉप्स. त्यावेळेस विथ द टो चेंडूला खेळायचं होतं ऑफ साईडला, मात्र पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू हाताळला गेला. त्यामुळे म्हटलं ना की दोन्ही खेळाडू ऑल इंडिया खेळाडू आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे जे बॅटल आहे हे बॅटल चांगल्या प्रकारे रंगणार आहे. चला चला मॅच स्टार्ट करा प्लीज. आता कुठल्याही प्रकारचा वेळ प्लीज वाया घालू नका, विनंती करतोय. ऑफ साइडला चेंडूला कट केले गेले. एकदा तर वेगानं पूर्ण केले. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलण्यासाठी जातोय शॉट थर्ड मॅन रिझन मध्ये. सिंगल इथे मिळेल. श्रेयश इंदुळकर सुरुवात करतायत, मात्र आपल्या या सिंगलनं या डावाची एका धावेनं मात्र खातं उघडलं गेलं सुपर कॉप्स या टीमचं. 53 धावांचं टार्गेट आहे. 53 धावा या करायच्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच मॅचला खूप मजा येईल. मॅचला खूप मजा येईल मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच नक्की पहा. कुठल्याही क्षणी या मॅचचं चित्र बदलू शकेल इतकं मात्र निश्चितपणे सांगू इच्छितोय. शॉट बॉल होता. बॉडीला पुन्हा टर्न करून चेंडूला खेळले गेले. एक धाव तर इथे नक्कीच मिळणार आहे. बघा अशा आपण बऱ्याचदा अशा क्लिप पाहिले टेनिस क्रिकेट जगतामध्ये. कॅप कधी कधी यष्टीवर पडते, बेल्ट्स पडलं जातं. त्या विकेट देखील आपण बऱ्याचदा जाताना पाहिलेत, मात्र कदाचित तिथे बेल्ट्स नाही आहेत. ह्याच्यामुळे नक्कीच ते नशीब म्हणू शकतो मी. तर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 2. खूप चांगली गोलंदाजी आहे. म्हणजे जी सुरुवात व्हायला हवी होती सुपर कॉप्स या टीमची ती सुरुवात मात्र थांबवली आहे. ऑन साइडला इथे बघा स्वतः श्रीकांत शोधतोय, चेंडूला शोधतोय, मात्र तो चेंडू सापडतोय गोलंदाजाला. हीच तर खासियत आहे मित्रांनो या मैदानावरची. कारण एकतर पाऊस आलाय, पाणी देखील काही ठिकाणी पाणी देखील जमा झालाय, प्लस त्याच्यामध्ये चिखल देखील आहे. त्याच्यामुळे चेंडू शोधणं थोडंसं अवघड असेल. काय चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा म्हणायचं गेलं रायझिंग डिलेव्हरी, अगदी म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलेव्हरी. अगदी मातीचा सुगंध देऊन मात्र हा चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा फळकावर लागल्या जात आहेत सुपर कॉप्स या टीम कडून. बेनबाद 2 धावा. सुरुवात दणक्यात होणं गरजेचं आहे, कारण जवळपास 53 धावा तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी सुरुवात जी आहे 10च्या पलीकडे होणं गरजेचं होतं. आता चांगली गोलंदाजी कौतुक असेल. बघा मी म्हटलं होतं सुरुवातीलाच की दोन्ही खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू. एका साईडला आपण पाहिलं गोलंदाज राज सिंग, त्यानंतर एका साईडला आपण बॅटर पाहिलं खास करून श्रेयश इंदुळकर. आणि ते दोघांमध्ये एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळू शकेल हे मी म्हटलं होतं सुरुवातीला. आणि खूप चांगलं बॅटल रंगलं होतं. असं वाटलं तर मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल, मात्र सिंगल डबलवर कुठेतरी फोकस केलं गेलं आणि ते मात्र एक चांगलं षटक राज सिंग कडून टाकलं गेलंय. चला प्लीज चर्चा आता कुठल्याही प्रकारे चर्चा करू नका. मीरा टीम विनंती करतो कुठल्याही प्रकारे चर्चा आता करू नका.
षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाजाला पाहू शकाल. बॉलर्स नेम्स श्रीकांत, बॉलर्स नेम्स रोहित. रोहित येतोय न्यू बॉलर्स नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी. आणि स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतो त्या ठिकाणी मिस्टर करान. उंची अप्रतिम आहे आणि त्या उंचीच्या जोरावर एक आपण अंदाज बांधू शकतोय की मोठमोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू नक्कीच माहीर असेल. रनवे थोडंसं नक्कीच गफलत होतं ना रनवे मध्ये. गोलंदाजी अटॅक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी. आणि फक्त आपण हा एक पहिला स्पेल पाहिलाय राज सिंग यांचा, त्याच्यामुळे एक स्पेल त्याचा अजूनही बाकी आहे. इथून जे काही करायचं आहे सुपर कॉप्स या टीमला माझ्या मते तरी या ओव्हरमध्ये करावं लागेल. या ओव्हरच्या आधारे आपण एक अंदाज बांधू शकतोय की हा संघ त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल की नाही. शॉर्ट बॉल होता यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, मात्र चेंडू ऑफ साईडला निघून येतोय. एकच धाव मिळेल. जे कुठेतरी ज्या धावा पहिल्या ओव्हरमध्ये काढता आल्या नाही आहेत त्या धावा या नंबर 2च्या ओव्हरमध्ये कव्हर कराव्या लागतील. 53चं टार्गेट आहे. 53 तुम्हाला बनवायचे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं तुमचा गेअर शिफ्ट करणं तुम्हाला गरजेचं आहे. चांगला फटका आहे यावेळेस, अगदी बॅटच्या पट्ट्यात आला होता, मात्र फटका फसला गेलाय. झेलबादच्या स्वरूपात मिस्टर श्रेयस इंदुळकर यांच्या खेळीला मात्र पूर्णविराम. आउट. आशिष कनोजिया उर्फ बटला या नावानं प्रसिद्धी प्राप्त केलेला खेळाडू आहे मित्रांनो. आणि नक्कीच व्यावसायिक क्रिकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर आशिष कनोजिया हे देखील व्यावसायिक क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळत आहेत. गोलंदाज तयार रोहित, समोर आहेत आशिष. अगदी वेगवान चेंडू आणि या वेगानं बीट केल्या. बॅकची एज इज गॉन. जसा आला त्याच पावली मात्र आशिष कनोजिया डग आउटच्या दिशेनं परतलाय. आउट. रिप्ले पाहू शकाल पण गुडलेनवरून चेंडूला बाउन्स केलं होतं. रायझिंग डिलिव्हरी हाताळली होती. आडव्या बॅटनं चेंडूला खेळायचं होतं, मात्र बॅकची एज इज गॉन. बॅटर नेम्स प्लीज. संचित,
1.3 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो आणि फक्त आणि फक्त सुपर कॉप्स या टीमची धावसंख्या फळकावर आहे ती 3. 2 विकेट त्या टीमनं गमावलेत. टार्गेट आहे 53 धावांचं आणि या 53 धावांच्या टार्गेटला तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल तर इथून मात्र तुम्हाला वेग तुमचा वाढवावा लागेल, नाहीतर आस्किंग रन रेट हा नक्कीच वाढेल. ऑन ॲट्रिकवर यावेळेस फटका फसलाय, हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर देखील आहे त्या ठिकाणी, चेंडूला उचलण्यासाठी वेगानं आलाय. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न केला होता, हुलकावणी देखील त्या ठिकाणी दिली होती करणनं. मात्र फक्त आणि फक्त एक धाव मिळेल या ठिकाणी. एकेरी धावेनं धाव फळक पुढे सरकतोय. धावा झालेल्या फळकावर त्या 4 धावा. गती वाढवावी लागेल आणि इथून जर हे मोठे फटके आले नाहीत तर मात्र मागे जावायला बॅकफुटला यावं लागेल. यावेळेस जबरदस्त फटका. मोठे फटके येणं गरजेचे आहेत. बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकाल ज्याप्रमाणे बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चेंडू आला आणि चेंडू तसाच मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 6 धावांसाठी षटकार. थँक्यू टू जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. सिक्स्टीन 16 धावा. क्रिकेटचा खेळ न्यारा आहे मित्रांनो आणि क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच तुम्हाला भरपूर वेळा असे चित्र पाहायला मिळेल. किशोर पाटील डान्स करतायत. क्या बात आहे. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये एक क्षणचित्र टिपले गेले त्या ठिकाणी. 16 धावा फळकावर लागल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 14हून अधिक होता, तो रिक्वायर्ड रन रेट थोडा खाली येतोय. 12.33 या घरामध्ये येतोय. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात नक्कीच मंदावली होती. सुरुवातीला फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर मात्र जवळपास रोहितच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं करण कडून होत आहे ही मोठी फटकेबाजी. रोहितला केलं हिट करणनं आणि जवळपास त्या 14 धावा 4 चेंडूमध्ये कुठल्या. शॉर्ट बॉल आहे ऑफ साइडला. फक्त आणि फक्त सिंगल. गुड क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट याला म्हणतात, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. सिंगल आलाय, करणला स्ट्राईकवर आणले गेले कारण करणच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. त्याच्यामुळे या खेळाडूला स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि ते काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे संचित कडून. अप्रतिम मी म्हणेला बुद्धीचा उपयोग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. शॉर्ट बॉल आहे ऑफ साइडला. पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गॅप मधून फरार. हा येतोय करणच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार. स्वतःवरचा विश्वास हा कधीही काळी येऊ द्यायचा नसतो मित्रांनो. धावसंख्या झाली 21. 21 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 53 करायचे. आता कुठेतरी धावसंख्येचा जो फळक आहे तो कुठेतरी फुललेला दिसतोय. काय जबरदस्त बॅटिंग. 5 चेंडू 18 या धावसंख्येवर करण खेळतोय आणि हे जे 2 फटके, 2 नाही तर 3 फटके जे बॅट मधून करणचे आलेत ना, हे खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर मीरा रोड संघासाठी विचार करण्यासाठी आलेले आहेत. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. मात्र गोलंदाजीच्या अगदी समोर खेळला गेलाय. चांगली गोलंदाजी ज्यावेळेस खास करून श्रेयस शिंदोळकर मैदानाच्या आतमध्ये खेळत होते त्यावेळेस अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली होती राजसिंग यांची. पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या होत्या. दुसरा स्पेल हाताळतो हा गोलंदाज. शॉर्ट बॉल आहे आणि अगदी रायसिंग डिलिव्हरी म्हणायचं गेलं तर पंच त्या ठिकाणी वॉर्न करतायत खास करून गोलंदाजाला. आता तुम्ही पुढचा बाउन्स चेंडू टाकू शकत नाहीयेत. 1 बाउन्सची मात्र वॉर्निंग पंच त्या ठिकाणी देत आहेत. चांगला चेंडू हाताळला गेला. 2 षटकार 1 चौकार आणि कुठेतरी चांगल्या लय मध्ये खास करून करण आहे आणि इथे मात्र करणला थांबवणं गरजेचं आहे आणि त्या कारणाचं मात्र हा एक बाउन्सर चेंडू टाकला गेला त्याच्यासाठी.
इथे मात्र नो. आता मात्र पंच तुम्हाला सोडणार नाहीये. फ्री हिट नाहीये, फ्री हिट नाहीये. हा मोठा बाउन्सर होता, त्या कारणाचं पंच दंडित करतायत. नोचा इशारा. एका धावसंख्येमध्ये भर होईल, मात्र फ्री हिट हा नाहीये. धावा झाल्या त्या 22. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 53 करायचे आहेत. शॉर्ट बॉल आहे यावेळेस. नटराज मुद्रेमध्ये स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेनं. काय कॅच टिपलाय असं वाटलं होतं. नो चेंडू होतं, मात्र फ्री हिट नाहीये. त्याच्यामुळे निर्णय घेतील पंच, योग्य निर्णय घेतील. लक्षात ठेवा, डिसिजन पेंडिंग आहे त्या ठिकाणी. योग्य निर्णय नक्कीच येईल. ट्रिपल 9-11 टीम कॅप्टन आणि AR स्पोर्ट्स टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. AR ट्रिपल 9 स्पोर्ट्स. बघा, योग्य निर्णय पंच देतील. लक्षात घ्या, निर्णय दोन्ही पंच योग्य घेतील आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मात्र आपण थोडंसं शांत बसायचं आहे. चला, मॅच स्टार्ट करा. पंचांना निर्णय दिला आहे. दोन्ही पंचांचा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी निर्णय घेतला गेला. वंडीचा निर्णय हा पंचांकडून येतोय. लाईव्ह टेलिकास्ट. बघा, लाईव्ह टेलिकास्ट इथे घेतलं जात नाही, मात्र आयोजकांनी ते लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं आणि त्यानंतर निर्णय घेतला की यस फिल्डर जो आहे ही गोशांकित म्हणजे डिक्लेअर झोनची जी लाईन आहे त्या लाईनला टच झालाय. त्याच्यामुळे एक धाव. बघा, तिथे व्हॉलंटियर आहे ते देखील म्हणतायत की एक धाव आहे. चला चला चला, प्लीज मॅच स्टार्ट करा. लाईव्ह टेलिकास्ट चेक केलाय. बघा, भरपूर वेळ जातोय, त्याच्यामुळे प्लीज आता मात्र कुठल्याही प्रकारचा वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या, विनंती करतोय. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे आपण. धावा झाल्या त्या 23 धावा. 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. चला आपण टॉस करूया. 999-11 वर्सेस आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत आणि AR स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेक त्या ठिकाणी केली जात आहे. लेजेंडरी खेळाडू अनंत पाटील चला मॅचला करा सुरुवात. प्लीज प्लीज मॅच सुरू करा. टॉस देखील एका साईडला केला जाईल. 999
11 वर्सेस AR स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. 999 दैसर बॉईज लाईट हेलिका चेक झाल्या. निर्णय देखील योग्य अगदी आयोजकांकडून दिला गेलाय. तर प्लीज आता कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका. मॅच सुरू करा. अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. 23 झाले आहेत. 53चं टार्गेट आहे. 30 करायचे आहेत. चला मॅच थांबू नका, मॅच थांबू नका प्लीज. मॅच स्टार्ट करा. यावेळी देखील चांगला फटका आहे. ऑफ साइडला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागे फिल्डर आहे प्रोडक्शन साठी. चेंडूला अडवले गेले. बाउंड्री स्ट्राइक एंडला थ्रो. काय थ्रो आहे, जबरदस्त थ्रो केला गेलाय. लॉंग ऑफ मधून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकला गेलाय. अप्रतिम थ्रो त्या ठिकाणी केला गेला. शेवटच्या चेंडूवर मिळतील 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत त्या 25. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 28. 12 चेंडू आणि 28 धावा करायचे आहेत. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. अनंत पाटील लेजेंडरी खेळाडू आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. 999 11 दैसर अगेन्स्ट आपण पाहू शकाल त्या ठिकाणी AR स्पोर्ट्स. या दोन संघांच्या दरम्यान टॉस त्या ठिकाणी केली जात आहे. यस, टॉस विन कोण जिंकलं? AR स्पोर्ट्स. चालेल. ही मॅच संपल्यानंतर लगेचच त्या सामन्याला सुरुवात करायची. लक्षात ठेवा, या मॅचला भरपूर उशीर गेलाय. 2 तास वाया गेलेत या मॅच मध्ये, इतकंच मी म्हणेल. त्याच्यामुळे जर तुमचे काही खेळाडू यायचे असतील तर बघा, अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 12 चेंडूच्या पडण्या अगोदर आपल्या खेळाडूंना बोलून घ्या, कारण याच्यानंतर मॅच कुठलीही थांबणार नाहीये. कंटिन्यू मॅचेस राहतील. याच्यानंतर कुठल्याही प्रकारची मॅच थांबली जाणार नाहीये. षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण पाहू शकाल अमय येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 12 चेंडू मध्ये करायचे 28. 12 बॉल रिक्वायर्ड बाय 28 रन्स. 12 मध्ये 28 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल ऑफ साइडला पंच करायचा होता. बॅटचा स्पर्श करून चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून जातोय. वन डे असेल, फक्त एकदा मिळेल. 12-28 ची मॅच म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 14च्या घरामध्ये येऊन ठेपलाय. म्हणजे 6 चेंडू मध्ये तुम्हाला 14 करायचे आहेत किंवा त्याहून पलीकडे जर तुम्ही गेलात तर नक्कीच येणारा अंतिम षटक आहे त्याच्यामध्ये धावा संख्या थोडीशी कमी असेल, तुकडे असेल. इथून जर मात्र एक चांगलं षटक हाताळलं गेलं मिरावड या टीम कडून तर मात्र धावा संख्या वाढली जाईल अंतिम षटकामध्ये. थोडाफार दबाव आपण म्हणू शकतोय की समोरच्या संघावर सुपर कॉप्स या टीमवर येऊ शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा या स्ट्राइक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय. संचितला चांगला फटका आहे. यावेळेस चेंडूला सरळ पाठवून दिलाय. काय फटका खेळला गेलाय. अगदी हा जवळ जवळ बाउन्सर होता आणि चेंडूला मात्र फेकून दिलाय. ते म्हणजेच बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. धावा झाल्या त्या 32. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 21. 10 चेंडू 21 धावा. रफ अँड टफ मॅच. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू यावेळेस अगदी बॅटरला फॉलो केला गेला. चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला आणि खास करून सिंगल अडवण्यासाठी त्या ठिकाणी 2 फिल्डर लावण्यात आले होते. श्रीकांत शेट्टी थोडेसे कमी पडले गेले. सिंगल क्विकली या ठिकाणी पूर्ण केला गेला. करणला मात्र स्ट्राइक दिली गेली मैदानाच्या आतमध्ये संचित कडून. धावा संख्या 33 झाले. एका साइडला करण देखील चांगले बॅटिंग करतोय, त्यानंतर एका साइडला आपण पाहतोय तर संचित कडून देखील चांगले बॅटिंग हे मैदानाच्या आतमध्ये होत आहे. 5 चेंडू 10 धावा संचितच्या बॅट मधून. 10 चेंडू 21 धावा करणच्या बॅट मधून. यावेळेस देखील चांगला चेंडू बॉडीला पूर्णतः स्विंग करून चेंडूला खेळलं जात होतं. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. सिंगल इथे मिळेल. एक धावेने धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 34. 8 चेंडू आणि 19 धावा.
8 चेंडूत 19 धावा करायचे आहेत, बनवायचे आहेत. 8-19 ची मॅच मित्रांनो. म्हणजे हे 2 चेंडू जे आहेत, हे 2 चेंडू महत्वपूर्ण 2 चेंडू असतील. इथून एखादा मोठा फटका मॅच मध्ये नक्कीच वापसी असेल. इथून काही चेंडू डॉट तर नक्कीच दबाव समोरच्या संघावर असेल. एकदा तर पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न मात्र चेंडूवरचं लक्ष तीक्ष्ण होतं. चेंडूवरची नजर काय आठवली नाहीये, त्याच्यामुळे अगदी चेंडू व्यवस्थित सापडला गेलाय. सिंगल मिळेल. धावा झाल्या त्या 35, धावा करायच्या आहेत त्या 18, चेंडू शिल्लक आहेत 7. हा चेंडू निर्णायक, मॅच मध्ये ट्विस्ट आणणारा हा चेंडू असेल. षटकार आला तर समीकरण बदलेल, डॉट बॉल आला तर नक्कीच पुन्हा एकदा समीकरण थोडंसं बदलेल. यावेळी देखील हा येतोय डॉट बॉल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. अंतिम चेंडू येतोय डॉट. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत ते 18 धावा. सेट बॅटर करण स्ट्राईक एंड वर जास्तीत जास्त राहणं गरजेचं आहे. संजितच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. असं नाही की संजितने एकही मोठा फटका खेळला नाहीये, त्याने देखील आता एक फटका खेळलाय. त्याच्यामुळे आता इतकंच म्हणता येईल की स्ट्राईक कुणाकडे येते हे महत्वाचं नाहीये, तर जो स्ट्राईक एंडला बॅटर असेल त्याला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. विचार विनिमय सुरू आहे. अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये द्यायला हवं, महत्वपूर्ण षटक आहे. 18 करायचे आहेत, 6 चेंडू 18 धावा करायचे आहेत. चला चला प्लीज चर्चा करू नका मित्रांनो, प्लीज चर्चा भरपूर झाली आहे. खास करून या मॅचला जवळजवळ 2 तासाहून अधिक हा वेळ गेलाय, त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारे चर्चा करू नका विनंती करतोय. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो लवकर निर्णय घ्या आणि मॅच स्टार्ट करा प्लीज. कारण तुमच्यामुळे मित्रांनो काय होईल माहिती आहे, याच्यानंतर जे त्या मॅचेस आहेत ना त्यांच्यावर तो वेळेचा परिणाम होईल. कमी ओव्हरच्या मॅचेस आयोजकांना करावे लागतील, कारण त्यांच्याकडे पर्याय नसेल. इतकं चांगलं आयोजन आज या ठिकाणी आयोजकांनी केलं आहे. बघा, जितका वेळ या स्पर्धेच्या आयोजनासाठी त्यांनी दिला आहे तितका वेळ त्यांच्या कुटुंबासाठी देखील त्यांनी दिला नाहीये. त्याच्यामुळे प्लीज कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नका, मैदानाच्या आतमध्ये विनंती करतोय. चला बॉलर्स नेम्स नाव सांगायचं आहे गोलंदाजाचं. सत्यम. चर्चा झाली आणि सत्यमच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. विजयाचं भवितव्य मी तर म्हणेल सत्यमच्या हातामध्ये मिरारोड या टीमच्या. आणि एका साईडला सुपर कॉप संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. तो संघ देखील आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडू मध्ये बनवायचे 18. मग स्ट्राईकला सचिन असू द्या किंवा संचित असू द्या किंवा स्ट्राईकला करण असू द्या, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. अभी नहीं तो कभी नहीं, जो भी करना है अभी करना है. शॉर्ट बॉल आणि यावेळेस साडव्या बॅटनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. खास करून करण लावी आहे स्ट्राईक. उर्वरित चेंडू करणला खेळायचे, त्याच्यामुळे नक्कीच संचितचं या ठिकाणी बलिदान दिलं गेलं. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली संचितला, कारण करण आतापर्यंत सेट बॅटर आहे. 12 चेंडू मध्ये 21 धावा खास करून करणनं बनवले. त्याच्यामुळे मी तर म्हणेल की इथे या खेळाडूला स्ट्राईक येणं गरजेचं आहे आणि ते काम मात्र करणनं केले. भले तुझी विकेट गेली तरी चालेल, मात्र मला स्ट्राईक माझ्याकडे ठेवायची आहे. 5 चेंडू 18 धावा. अश्विन पावसकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. यस, इथे मात्र वॉर्न केलं गेलंय गोलंदाजाला. आता मात्र पुढचा चेंडू जो आहे, पुढचे उर्वरित चेंडू तुम्ही नक्कीच बाउन्स टाकू शकत नाहीत. 1 बाउन्सची वॉर्निंग पंच मॉन्टी गोडेकर सरांकडून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, समोर आहेत करण. यावेळेस ऑफ साइडला फटका जबरदस्त आहे. काय निर्णय येईल पंचांकडून, हा येतोय बिगी. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण करणच्या बॅटमधून
चला प्लीज, वेळ जास्त जातोय, वेळेकडे लक्ष द्या. चार चेंडू 12 धावा. मॅच रफ अँड टफ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टेन्शन दोन्ही बाजूला आहे. असं नाही की टेन्शन एका टीमवर आहे, तर टेन्शन दोन्ही टीमवर आहे. कुठला संघ जिंकणार? मीरारोड संघ जिंकणार की सुपर कॉप्स हा संघ जिंकणार? दबाव दोन्ही संघांवर आहे आणि प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण असेल. यावेळेस देखील या क्षणी चेंडूला उडवलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. फिल्डर देखील त्या ठिकाणी होता, मात्र काय कॅच पकडलाय. कदाचित रॅली कॅच पकडला गेलाय. दोघांमधला तालमेल अप्रतिम, खास करून बॅकअप जो आला गेला त्या ठिकाणी तो महत्वपूर्ण होता. यावेळेस सेट बॅटर म्हणायचं गेलं प्राइसलेस विकेट, या विकेटच्या शोधात खास करून मीरारोड संघ होता. ती विकेट या ठिकाणी पडली जाते. मिस्टर किरण या ठिकाणी बाद होत आहेत. होता नक्कीच करण, नो डाऊट. काय फटका खेळला गेला होता, मध्ये रेली कॅच त्या ठिकाणी पकडला गेलाय. बघा बॅकअप खूप महत्वपूर्ण असतो, लक्षात ठेवा. कुठल्या क्षणी काही चुका घडू शकतात. त्या ठिकाणी श्रीकांत कडून चुकी घडली गेली होती आणि चुकी ती श्रीकांत कडून जी घडली गेली होती त्यांच्या टीम साठी किती महागात पडू शकली असती. तो जर षटकार किंवा तो जर चौकार आला असता तर मात्र या मॅचचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. मात्र रेली कॅच त्या ठिकाणी पकडला गेला आणि अप्रतिम कॅच, महत्वपूर्ण फलंदाज त्या ठिकाणी करण बास झाला आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर महेश. 3 चेंडू 12 बनवायचे आहेत, म्हणजे 3 चेंडू मध्ये 2 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. या स्पोर्ट्स या टीमनं फील्ड स्वीकारले आहे. 99911 तुम्हाला बॅटिंग करायची आहे, आपण रेडी राहायचं आहे. मॅच संपल्यानंतर लगेचच त्या मॅचला सुरुवात केली जाईल. 3 चेंडू 12 धावा. आपण नेहमीच म्हणतो 3-13 कुणाचे वाजतील 3-13, मध्ये 3-13 नाहीये तरी ते 3-12, 3 मध्ये बनवायचे ते 12 धावा. काही घडू शकतं. या चेंडूवर आलेला षटकार किंवा काही देखील चित्र येऊ शकेल. शॉर्ट बॉल आहे, बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळले गेले. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत आहे, मात्र तो प्रयत्न फसला गेलाय. या चेंडूवर फक्त सिंगल मिळेल. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 11 धावा. 2 मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील, अन्यथा मात्र परतीचा मार्ग तुमचा मोकळा होईल. कंपल्सरी चेसिंग हा रूल्स आहे, नियम आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर अश्विन हा बाद होतोय. महेश स्ट्राइक इनवर आहेत. 2 मध्ये बनवायचे आहेत त्या म्हणजे 11 धावा. 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील. शुभम येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्या आवाज आहे. कॉन्फिडन्स बघा कोणाचा आहे. बॅटरचा कॉन्फिडन्स असेलच नो डाऊट, कारण त्याला टीमला जिंकायचं आहे. मात्र त्याहून अधिक कॉन्फिडन्स हाय आहे किशोर पाटलांचा. कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं आहे. 2 मध्ये 11 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार, बॅटर देखील तयार. चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू. चेंडूला मात्र सोडून दिले गेले त्या ठिकाणी. मात्र इथे कुठेतरी मी तर म्हणेल बॅट स्विंग करणं गरजेचं होतं. 2 मध्ये 11 बनवायचे आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे बॅट इथे स्विंग होणं गरजेचं आहे. कदाचित वाईटच्या शोधात बॅटर राहिला आणि त्यामध्ये मात्र चेंडू मिस केलाय. शेवटचा चेंडू देखील या ठिकाणी येतो यष्टीच्या मागे, त्याच्यामुळे या ठिकाणी मॅच या ठिकाणी संपलेली आहे. अभिनंदन मीरारोड टीम, सुपर कॉप्स या टीमचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मात्र काय जबरदस्त गोलंदाजी आणि काय अफलातून बॅटिंग श्रीकांत शेट्टीला विसरता कामा नये. जबरदस्त बॅटिंग
श्रीकांतने केली. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मुख्तारला देखील विसरता कामा नये. या मुख्तारला देखील जवळपास त्यानंतर म्हणायचं गेलं तर श्रीकांतने जवळपास माफ करा 16 चेंडूमध्ये 27 धावा श्रीकांतने बनवल्या. चला चला घाई करा प्लीज प्लीज. लगेच शतरक्षण लावून घ्यायचंय. वेळ आपल्याकडे कमी आहे. ताबडतोब शतरक्षण लावून घ्यायचंय. AR स्पोर्ट्स लवकरात लवकर आपण शतरक्षण लावून घ्यायचंय त्वरित. आणि प्लीज सराव थांबवा दादा. मॅच संपले आहे त्याच्यामुळे प्लीज सराव तुम्ही थांबवा. जे काम तुम्हाला चालू मॅच मध्ये करायचंय मित्रांनो अजूनही. चला अभिनंदन मिरर टीम. आणि यस वळूया आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने. नो डाऊट श्रीकांत मॅन ऑफ द मॅच ठरतोय. जबरदस्त बॅटिंग श्रीकांत शेट्टीनं केली मित्रांनो आपल्या टीमसाठी. 27 धावा बनवल्या आणि ह्या 27 धावा टीमच्या विजयासाठी उपयुक्त ठरल्या. मॅन ऑफ द मॅच श्रीकांत शेट्टी. चला मॅच स्टार्ट करायचं. सराव करू नका प्लीज. कुठल्या प्रकारचा सराव करू नका विनंती करतोय. बॉल देऊच नका तुम्ही. शुभम. अरे शुभम ये बाबा बस झालं. AR स्पोर्ट्स आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं. आणि 999 दहिसर विनंती करतोय की आपण आपल्या आघाडीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्काराच्या दिशेनं. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर श्रीकांत शेट्टी.